आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. क्वेश्चन काय दिला आहे तो बघूया. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1/3x² + 4dx हा क्वेश्चन आपल्याला दिला आहे, तो आता सॉल्व करायचा आहे. मग सर्वात पहिले आपण काय करतो, आपली नेहमीची स्टेप, जो काही आपल्याला फंक्शन दिलेलं असतं त्याला आपण लेट आय मानून घेतो आणि इक्वल्स टू ते फंक्शन ॲज इट इज लिहितो. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आपल्याला बघायचं असतं की हे जे फंक्शन दिलं आहे हे कोणत्या फॉर्म्युलाच्या फॉर्मॅटमध्ये आपण आहे किंवा कोणता फॉर्म्युला वापरून डायरेक्ट सॉल्व करू शकतो. तर आता इथे जे मला हे फंक्शन दिलेलं आहे ते मला डायरेक्ट फॉर्म्युला यूज करून ते सॉल्व होईल असं वाटत नाही. त्यासाठी मी काहीतरी अरेंजमेंट करतो. तर काय अरेंजमेंट केली आहे, टेकिंग 3 कॉमन फ्रॉम डिनॉमिनेटरला जी टर्म आहे त्याच्यातून मी 3 कॉमन काढतो आहे. म्हणजे बघा इथं 3 आहे तर इथून 3 बाहेर निघेल माझा, परंतु हा जो 4 आहे या 4मधून 3 बाहेर नाही निघू शकत, कारण की आपण तिथून कॉमन नाही काढू शकत. तर मग त्याला मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 3 करावं लागेल आपल्याला. काय करणार आहे, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 3, म्हणजे हा 3 कॅन्सल होऊन जाईल आणि 4 आपला ॲज इट इज राहतो. अशी मी स्टेप केलेली आहे. इथे ही स्टेप महत्त्वाची या क्वेश्चनमध्ये. ही स्टेप आपण नीट समजून घेतली पाहिजे. इथून आता 3x² आहे, x² हा 3 आपला बाहेर गेला आहे, मी इथं 3 आला. त्यानंतर मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 3 केलं होतं, म्हणजे बघा 4/3 मल्टिप्लाय आणि डिवाइड झाला. हा इथं मल्टिप्लाय इथं डिवाइड, अशा प्रकारे इथं आपलं ही स्टेप झालेली आहे. ही इथली स्टेप आपली झालेली आहे. त्यानंतर 3 कॉमन काढल्यावर काय उरलं बघा, हा जो मल्टिप्लायचा 3 होता 4चा हा इथे बाहेर आला. x² जो 3 होता 3x² हा 3 बाहेर आला आणि इथं काय उरलं 4/3 अशी टर्म उरली. त्यानंतर काय केलं बघा, नेक्स्ट स्टेपला 1/3 इथे घेतला आहे. त्यानंतर हा 1/3, त्यानंतर काय केलं, हा x² आहे तो x² ॲज इट इज, प्लस ही प्लसमधलं साईन आहे आपलं, हे प्लस ॲज इट इज इथे आलं. त्यानंतर इथे मी काय केलं आहे, इथे रूट टाकला आहे, √4/3 आणि त्याचा स्क्वेअर केला, त्याचा काय केला स्क्वेअर. आता ही स्टेप मी काय केली, तर माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला वापरण्यासाठी मी ही स्टेप केली. तो फॉर्म्युला कोणता आहे, तर आपण फॉर्म्युला बघूया. हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करू शकतो, इथं सॉल्व करता येणार आहे आपल्याला. हा फॉर्म्युला वापरून ह्या स्टेप नंतर आपण सॉल्व करता येऊ शकते आपल्याला, म्हणून मी इथं ही स्टेप या फॉर्मॅटमध्ये आणली. तर फॉर्म्युला काय बघा, फॉर्म्युला आपला अशा प्रकारचा आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² dx इक्वल्स टू, असा जर आपला क्वेश्चन असेल तर याचा आन्सर आपण असं लिहितो. तर आता आपला जो हा फॉर्मॅट आहे तो याच्या टाईपमध्ये आला आहे बघा, 1 + x². इथे x² टर्म अगोदर आहे आणि ही जी कॉन्स्टंट आहे ती आपण 1 ॲझ्युम करू शकतो. म्हणजे कॉन्स्टंट टर्म 1 म्हणजे कोणती कॉन्स्टंट टर्म असेल तर आपण हा फॉर्म्युला इथं अप्लाय करू शकतो. इथं फक्त x अगोदर आहे नंतर आहे आणि इथं आपली xची टर्म अगोदर आलेली आहे, तर त्यामुळे आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. तर त्याचा आन्सर काय येतो, 1/a tan इनवर्स x/a. मग आता इथं आपल्याला a कोणता आहे तो ओळखावा लागेल. याच्यामध्ये जर आपण अरेंज केलं तर x/a खालची जी टर्म असते तो आपला a असतो. इथं बघा ही खालची टर्म आहे, ही आपली काय आली, इथं a आला, म्हणून इथं मी लिहून दाखवलं आहे a = √4/3. मग आता फक्त या साईडमध्ये RHSमध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या. एच्या जागी आपण काय पुट करणार आहे, 4/3 पुट करणार आहे. मग आता तेच व्हॅल्यू मी फक्त इथं पुट केली आणि हे आपला ॲन्सर झाला. ॲन्सर आल्यानंतर आपण +c लिहितो. म्हणजे जिथं बघा या फॉर्म्युलामध्ये जिथं a तिथं aच्या जागी 4/3 पुट केलेलं आहे आणि हे पुट केल्यानंतर आपलं फायनल आन्सर येतं आणि शेवटला आपण काय लिहितो, +c लिहितो. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. क्वेश्चन एकदा नीट बघून घ्या. इंटिग्रेशन ऑफ 1/√3x² + 4. आता ह्या टाईपचा क्वेश्चन आल्यानंतर सर्वात महत्त्वाचं, आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो किंवा आपल्याला काहीतरी अरेंजमेंट करायची क्वेश्चनमध्ये, हे कसं ओळखायचं, तर इथं 3x² म्हणजे x² टर्म आलेली असते क्वेश्चनमध्ये. x² टर्म आल्यानंतर त्याच्या जोडीला जी टर्म असते ती आपण कॉमन काढतो शक्यतो, x² आणि इकडे काहीतरी स्क्वेअरमधली व्हॅल्यू असते. अशा टाईपचा क्वेश्चन आला तर आपण तो अशा प्रकारे कॉमन काढून, एखादी गोष्ट कॉमन काढून, व्हॅल्यू कॉमन काढून ती सॉल्व करायची असते. ही याच्या मागची ट्रिक्स आहे. म्हणजे x² जोडीची जी टर्म आहे ती आपण कॉमन काढायची. म्हणजे इथं x² जोडीला काय होतं, 3 होतं, मग मी इथं 3 कॉमन काढला. जर इथं 2 असता तर मी 2 कॉमन काढला असता. एनी व्हॅल्यू आपण जी काय असते ती इथं कॉमन काढू शकतो x² जोडीला आणि त्यानंतर तो फॉर्म्युलाच्या फॉर्मॅटमध्ये येतो. इथं हा जो फॉर्म्युला वापरला आपण त्या फॉर्म्युलाच्या फॉर्मॅटमध्ये येतो आणि मग तो फॉर्म्युला वापरून आपण ॲन्सर लिहू शकतो किंवा ॲन्सर आपल्याला लिहायचं असतं. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे.